मेच्या महिन्यात मान्सून पूर्व पाऊस मोठ्या प्रमाणावर परभणी जिल्ह्यात दाखल झाला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यातून खरं तर उत्साहाचं वातावरण कुठेतरी पाहायला आपल्याला मिळते। यंदा मान्सूननं लवकर एंट्री परभणी जिल्ह्यामध्ये घेतली, त्यामुळं बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारपेठेत लगबग आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणावर गर्दी शेतकऱ्यांची उसळलेली आपण या ठिकाणी पाहतो। नवा मोंढा या बाजारपेठेत मी आहे आणि आपण पाहतोय सर्व ठिकाणी शेतकरी या ठिकाणी बी बियाणे आणि खत खरेदीसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र डीएपी खताचा तुटवडा या ठिकाणी निर्माण झालेला आहे, ज्याची प्रमुख शेतकऱ्यातून मागणी होती। मात्र आता इतर पर्यायी शेतकरी खरेदी करत आहेत। बी बियाणे खरं तर खरेदीत शेतकरी या ठिकाणी मग्न आहे। मला सांग बघा, कुठं आहेस तू आणि काय खरेदी केली सध्या? मी राहणार दैठण्यात आहे। मी इथं खत आणि बियाणे खरेदीसाठी आलो होतो। मला डीएपी खत नसल्यामुळे मला 20-013 महाजन कंपनीचा खत घ्यायला लागला आणि बियाणे ईगल कंपनी 335 घेतला आहे। तुम्ही काय केलं भाऊ? मी सोयाबीनचं बी घेतले, हे 726 आणि 9305 दोन व्हरायट्या घेतल्या आता 10-12 बॅगच्या। आणि काय नाही, आता ते सध्या बियाची आणि खताची कमतरता आहे। खताची खरं खत भेटत नाही डीएपीचं नाहीच सध्या। सरकार तर म्हणते पुरेसा साठा आहे, आम्ही प्रत्येक जिल्ह्याला पुरेसा साठा उपलब्ध करून दिला डीएपीचा म्हणून। सरकारपाशी साठा आहे ते आता आपल्याला कागदावर दिसायला, खिशाम इथं अवेलेबल गोडाऊनला तर काहीच नाही ना, कागदावर साठा आहे त्यांचा। कुठं पण ते कागदावर करतात, आधी कागदावर काम करायला येतं आणि कागदावर काम झाल्याच्या नंतर त्याला कृत्रिम त्रुटी आहे युरियाची आणि डीएपीची कृत्रिम त्रुटी पूर्णपणे। काय म्हणणं आहे यामध्ये फक्त उच्च दराने विकण्यासाठी पूर्णपणे हे चालू आहे। डीएपीची किंमत 1350 रुपये असताना 1800 रुपयामध्ये कृत्रिम ह्याच्यामध्ये विकणे चालू आहे। नोंदणी केली होती का तुम्ही घेण्यासंदर्भात आधी? नाही, तशी काही हे नाही ना, काही अशी अवेलेबलच नाही तसं काही आधी हे करण्यासाठी काय नाही। असं सरकारनं आधीच नियोजन लावायला पाहिजे ना, नोंदणी करणे हे करणे असं काही कोणत्याच प्रकारचे हे नाही। काका डीएपी आहे का मार्केटमध्ये? नाही, डीएपी नाही अजिबात। काय म्हणताय? नाहीच नाही तर काय जे आहे दुसरा खात ते बी उच्च भावाने भेटते, युरिया भेटत नाही, त्याला बी पैसे जास्त मोजावे लागते, बियाण्यात बी तसंच। बरं, कृषी मराठवाडा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सांगितले की पेरणीसाठी गडबड करू नका, मग अजून पाणी होऊ त्यानंतर पेरणी करा। मग आता पेरणीची लगबग का करताय तुम्ही? कसं असतंय, प्रत्येक वातावरण जिल्ह्यानुसार बदलत असते, तालुक्यानुसार बदलत असते, गावानुसार बदलत असते। कारण की आपल्या गावात पाऊस पडला आणि बाजूच्या गावात पडला नाही असं होतंय। काही ठिकाणी अशी पाऊस झालेला कधी पेरणी करणार तुम्ही? आता 2 ते 4 दिवसांनी करतो ना आम्ही। आमच्या इकडे आता कसं झालं माहितीये का, 75 मिलीमीटर जून मध्ये पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचं आवाहन केलंय हवामान विभागाने। आता आपलं तर ठीक आहे, हे उकलत साईडला आहे ना गंगाखेडला, तिकडे अक्षरशः सोयाबीन पेरणी झालेली, कापूस सोयाबीन झालेली। आता ह्या भागात आमच्या कमी आहे, पाऊस होता पण लोकांना गडबड नाही केली, मध्ये तुटवडा जे पडला त्यामुळं की समजा पावसाचं कसं वातावरण व्हायलंय, इकडचा भाग वेगळाच चालायलाय, म्हणजे भाग बदलत पाऊस पडायलाय ना, प्रत्येक ठिकाणी पूर्णतः पडण झालाय, अपूर्णही पडण झालाय। काका काय खरेदी केलं? ते हळदीचं औषधी घेतले, खत आणि पुन्हा कापसासाठी बॅगा घेतल्यात का कापसाच्या। डीएपी भेटला का? डीएपी खत भेटला नाही। काय म्हणतायत औषधी करते नाही म्हणतात ना खत, ते दुसरी खत वापरा बरं येते। डीएपी का उपलब्ध नाही म्हणतात? सरकार तर म्हणाली की आहे डीएपी प्रत्येक ठिकाणी आम्ही मुबलक पाठवलाय म्हणून। कुठं साठवलेला असं बाजूला, आता पुन्हा नंतर विकताना असं होईल काहीतरी आणि पुन्हा माग विकू शकतात हे। मग आता डीएपी नाही तर मग काय पर्याय दुसरा? 20-0 चांगला खत आहे डीएपी। तर सरकारचं म्हणणं आहे मुबलक प्रमाणावर आम्ही प्रत्येक जिल्ह्याला पाठवलं होतं। सध्या तर इथे भेटायला विचारपूस केली आहे का भया? नाही। मग आता पर्याय हे उपलब्ध नाही। पर्याय म्हणून नाईलाज असतो 20-013 हा पेरणीसाठी करण्याला लागते आणि बाकीचे जे खात आहेत 12-32-16 24-0 हे यांचे दर खूप जास्त प्रमाणामध्ये जास्त येतं, म्हणून शेतकऱ्याला ते परवडत नाही। त्याच्यामुळे नाईलाज असतो कमी किमतीतला 20-013 हा पेरावा लागतो। नाईलाज असतो 20-13 पेरावं लागत असं म्हणणं बरोबर आहे? हो बरोबर आहे। आता डीएपी मला पाहिजे, तुम्ही समोर सर्वजण म्हणतात किंवा डीएपी मिळत नाही, तर तुम्ही समोर विचारून बघा मार्केटमध्ये बाजारपेठेत कुठंच नाही आणि आम्हाला डीएपीच घ्यायचा आहे पण मिळत नाही, काय करणार, काय पर्याय नाही शेतकरी समोर। कृषी मंत्री परभणीला आले होते, त्यांनी सांगितले की योग्य आम्ही नियोजन करून ठेवला, यावर्षी डीएपीचा तुटवडा होणार नाही म्हणून। 100% डीएपीचा तुटवडा आहे सर, आहेच। मंत्री साहेबांनी जरी सांगितलेले असेल तर त्यांनी इथं चौकशी करावी की डीएपी आहे का नाही मार्केटला। आता नाईलाज असतो आम्हाला, कुठली बी खातं उठल्याच्या
जमिनीमध्ये पेरणी करणं गरजेचं आहे ना शेतकऱ्याला. ती पेरणी कुठल्या ना कुठल्या तरी खताने करावीच लागणार आहे आम्हाला. म्हणजे मागच्या वर्षी तुलनेत काहीच बदल झाला नाही. काहीच नाही, सॅम्पल सुद्धा नाही डीएपीचं पाहायला मुठभर. फक्त ते कागदावर आहे, ते कागदावरच राहणार. आणि भाव पण वाढले सर, दरवर्षीपेक्षा भाव खताचे पण वाढले. शेतकऱ्याचं सोयाबीन मार्केटला कमी भाव विकतात आणि बॅगचे भाव अजून वाढले यावर्षी. ह्याचं पण कारण 4,000 विकतंय आणि त्यांची बॅग 8,000 रुपयाने घ्यावं लागते. ह्या पूर्णपणे भ्रष्टाचार आहे. आमचं म्हणणं असं किंवा शेतकऱ्याचा समजा जर एखादा सोयाबीनचा भाव कमी होतो तर बॅगचा सुद्धा भाव कमी व्हायलाच पाहिजे ना. बॅगचा भाव वाढतो आणि सोयाबीनचा भाव मार्केटचा कमी होतो. ह्याचे भरपूर कारण आहेत. तर ही स्थिती आहे परभणी बाजारपेठेची. डीएपी खत अजिबात उपलब्ध नाही. कृषी मंत्र्यांचे सर्व दावे या ठिकाणी फोल ठरल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय. तर नाईलाज असतो इतर बी बियाणे आणि खतांचा वापर या ठिकाणी शेतकरी करत आहेत. खरं तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं पेरणीसाठी घाई न करण्याचा आवाहन केलेलं आहे. मात्र परभणीचे शेतकरी या ठिकाणी पेरणीच्या तयारीसाठी खरं तर बी बियाणे खरेदीसाठी आता रमल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मात्र बाजारपेठेत यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत खत आणि बी बियाणांचे दर वाढ आहे. यामुळे शेतकऱ्यातून खरं तर संताप व्यक्त केला जातोय. तर डीएपीचा सिलसिला जो आहे प्रत्येक वर्षीचा तुटवड्याचा, तो यावर्षी कायम असल्याचा परभणीच्या बाजारपेठेत आपल्याला दिसून येते. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.